नमस्कार. शिवलीलामृत पारायणाची सुरुवात करतो आहोत. आज अध्याय पहिला, शिवलीलामृत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्ध आनंद वनविलासा माया चक्रचालका अविनाशा अनंतवेशा जगतपते. जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक घना मनोजदना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हिमनग जामात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन हारवतजी पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमुख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल भक्षक निजभक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो जो सर्ग स्थित्यंत कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंदतात स्वास्य वदन माया विपिन दहन जो जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञानघन अचळ जो भानुकोटी तेज अडळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मष मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दशशतमुख दशशतकर दशशतनेत्र सूरभूसुर अहोरात्र ध्याती जया भवभवांतक भवानीवर श्मशानवासी गिरान अगोचर जो स्वर्धुनी तीरविहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो जगदमन अंधकमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंदघन मदगर्वभंजन अज अजित जो अमित गर्भ निगमागममतुन तो दिगंबर अवयवरहित उज्जैनी महांकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निज चित्त चकोर चंद्र वेणू नृपवर महत्पापहर कृष्णेश्वर सनातन जो जो उमाहृदय पंजरकीर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणासमुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्याच्या नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागाजनन जनन जो वृत्रारिष शत्रु जनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैद्यनाथ अत्यंभूत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषान लशांत करुणाकर बलाहक जो कामसिंधूर विदारक कंठीरव जगदानंद कृपार्णव हिमनगवासी हैमतीधव हिमकेदार अभिनव जो पंचमुकुट मायामल हरण निशिदिन गाती आमनाय गुण नाही जया आदिमध्यवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शक्रारी जनकांतक प्रियकर भुजा संताप हरण जोडोनी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजय अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमागमा तर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धिचित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वतः कनकाद्री सहित मैदिनीचे वजन करावया ताजवा अणु कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून यांनी मेदिनी वसनाचे जळ आणि सिकिता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशवया आदित्य दीप सरता केवी होय धरित्रीचे करोनीपत्र कुदरक जल जलधी मशीपात्र सूरद्रुम लेखणी विचित्र करुणी लिहित कंजकन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एकण होय द्वितीयेचा किशोर इंदू त्याची जीर्णदशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती सत्यवती हृदय रत्नमराळ वेदित गेला तव गुण निराळ अंतन कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर मने शिलामृत ग्रंथ परिकर आरंभी रसभरीन मी जैसा धरुनी शिशूचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलविन मी श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलिला श्री शुकतात अगाध शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे नैमिषारण्यी शौनकादी सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदाकाशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तू बहुत पुराणे सुरस श्री विष्णुलीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला अमृत अद्भुत श्रवण द्वारे प्राशन करू
यावरी वेदव्यास शिष्यसुत म्हणे ऐका आता देवनी चित्त शिवचरित्र परमाभूत श्रवणे पातक पर्वत जळती आयुरारोग्य ऐश्वरपार संतती संपत्ती ज्ञानविचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकळ यज्ञान माझी जपयज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिव षडाक्षर बीजसहित जपावा दुजा मंत्र शिवपंचाक्षर दोहींचे फळ एकची साचर उत्तरी संसार अर्णव पार ब्रह्मादी ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्यासही संहारक शिव तारक मंत्र जो तुष्टी पुष्टी धृतीतकारक मुनी निर्जरांशी हाची कल्याण करता मंत्रराज संपूर्ण अगाध महिमान वर्णवे नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिवपंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रां माझी वेदांत तीर्थां माझी प्रयाग अद्भुत महाश्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा शास्त्रां माझी पाशुपत देवान माझी कैलासनाथ कणकाद्री जैसा पर्वतात पंचाक्षरी ठेवी हा केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हिची तारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाशतरणी अविद्या कानंदाहक ब्रह्माग्नी सनकादिक ज्ञानी हाची जपती स्त्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्माचारी आदी करुणी दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्य जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोषवारण उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करुणी शिवशिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासिनी जांगे रक्षी त्रिनेत्र आपल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र अहोरात्र रक्षी जया मंत्र जपका लागोनी शिवमणी मी तुमच्या ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुणी घेईजे आदी विधीने गुरु मथुरा नाम नगर यादववंशी परमपवित्र दाशार्य नामे राजेंद्र अतिउदार सुलक्षणी सर्व राजे देती करभार करजोडणी नमिती वारंवार त्याच्या मुकुटरत्न किरणे साचार प्रपदे ज्याची उजळली मुकुट घर्षणे करोनी किरोणी पडली दिसता चिरणी तेने सत्तावसन पसरोणी पालाणिली कुंभिनी हे उभारिला यशोध्वज जेवी शतकार काळीचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतित कल्याण जयाचे जैसा शुद्ध द्वितीयेचा तिमा हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धी दासीस स्पर्शन करी कालत्रयी सद्बुद्धी धर्मपत्नी शिरत स्वरूपाशी तुळी जे रमानाथ दानशस्त्रे समस्त याचकाचे दारिद्र्य निवटिले भूभुजांवरी जामदग्न समरांगणी जेवी प्रळयाग्न ठानन चळे रणीहुन कुठार गाये भूरुह जैसा चतुर्दश विद्या 64 कळा आकळी जेवी करतळीचा आवळा जेणे दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा आचकांचा बोलणे अति मधुर मेघ गरजे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत जलसिंधू होय भद्भीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदने करुनिया जे लावण्य सागरीची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पीकस्वरी हंसगमना हरिमध्या शशिवदना भुजंगवेणी अलंकार शोभा जिची तनु आणि दर्शन झळकती जेवी हिरेखाणी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या लागी कलावती नामपूर्ण जे सौंदर्य वैरागरीचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनाथ जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ नेत्र मिलिंद रुंजी घालित धणी पाहतान पुरेची नूतन आणिले पर्णुनी मानसी जे आकर्षिले रायाचे मन बोलावू पाठविले प्रीती करून परिणयेची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरुनी आकर्षिला नृपमा समीन या लागी दाशार्य राजा उठून आपणची गेला तिजपाशी म्हणे शृंगारवल्ली शुभांगी मम तनुवृक्षसी आलिंगी उत्तम पुत्र फल प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना वेल्हाळी म्हणे म्या उपासिला शशिमोळी सर्व काळ व्रतस्थ असे जे स्त्री रोगिष्ठ अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध शक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणी युक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रतदिन निरसोन उत्तम काळी षडसन्य भक्षुन
मग ललना भोगावी प्रीती करुनी राजलक्षण सत्य हे राव काम मदेन मत्त प्रचंड रतिभरे पसरुनी दौर्दंड अलंगी न देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळिले लोहार्गला तप्त अत्यंत तैशी कलावतीची तनु पोळत नृप वेगळा होनी पुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळे होनी गोष्ट सांग म्हणे हे राजचक्र मुकुटवंतास क्रोधे भरून येदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मजे महाराज त्या गुरुने परमपवित्र मजे दिदला शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परमपावन पुनीत मी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पापसंयुक्त गम्यागमन केले विचाररहित अभक्ष तितके बक्षिले मज श्री गुरु दये करून राजेंद्र आहे त्रिकाल ज्ञान तुझ जप तप शिवार्चना घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राजंती नरक दारुण ऐकता राव अनुतापे करून सद्गतीत झाला म्हणे कलावती गुणगंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे त्याची निजपे सर्वत्र महत पापे भस्म होती ती म्हणे हे भूभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा तरी यादवकुळी गुरु वशिष्ठ गार्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानियान माझी दिव्य मुकुट विद्यावरिष्ठ तयांची जैसे वशिष्ठ वासुदेव ज्ञानी तैसाचे महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घेईजे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तात्काळ साष्टांग नमोनी करकमळ जोडोनी उभा ठाकला अष्टभावे दाटोनी हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणून पुरती लागे माई मिती नाही भावार्था यावरी जो गर्गमुनी कृतांत भगिनी तीरा येऊनी पुष्पवृक्षावळी बैसोनी स्नान करवी यमुनीचे उभयतांनी करोनी स्नान यथासांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुशी दिव्याभरणी दिव्य वस्त्रे गुरुपूजिला नृपे आदरे गुरु दक्षिणेशी भांडारे दाशारे राय समर्पिली तनुमन धनेशी उदार गर्गचरणी लागे नृपवर असुनी गुरुशी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंदान भजे जो एक म्हणती तनुमन धन नाशिवंत गुरुशी काय अर्पुण परम चांडाळ जे त्याचे शठज्ञान कदावदन पहावे धिकविद्या धिकज्ञान धिक वैराग्य धिक साधन चतुर्वेदशास्त्रे आला पडून धिक पठन तयाचे जैसा खर पृष्ठावरी चंदन षडरशी दरवी व्यर्थ फिरुनी जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती घाणा इक्षु रस गाळी इतर सेवी ती रसनव्हाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे जो दाशार्ह नृपाळ षोडोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे उभा ठाकला कर जोडुनी मग तो गर्गे हृदय धरुनी मस्तकी हस्त ठेवूनी शिवपंचाक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध तरणी अज्ञानतम तेच क्षणी निरसुनी नवल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघून पळते झाले ते धवा किती एकांचे पक्ष जळाले चढपडताची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडता कृशानं दग्ध होय कंटकवन तैसे हा काक केले जळून देखोनी रावणवल करी गुरुशी नमोनी पृषेंद्रूप काक कैचे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मीचे महापापे बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडण करुनी सावध केले मज लागुनी चारी देह निर्चुनी केले पावण गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ कामवेताळ धुसमुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना या जाखिणी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मिळ तू आणि ऋषीला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्त्र जन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे देखील म्या सुवर्णस्तेय अभक्षभक्षण सुरापान गुरुतल्पक परदा रागगमन गुरुनिंदक ऐशी नाना महत पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्ती आरक अगम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रसादभेद लिंगभेद पाही पंक्तिभेद हरिहरभेद ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक पाखांडमती मिथ्यावादक भेदबुद्धी भ्रष्टमार्गस्थापक स्त्रीलंपट दुराचारी कृतज्ञ परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक
बकज्ञानी गुरुछळक मातृहतक पितृहत्या दुर्बलघातक कर्ममार्गज्ञ दीनहत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्याविक्रय गोविक्रय हयविक्रय रसविक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली क्षुद्रपापे नाही गणिली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पाहलो उत्तम गुरुप्रतापे तरलो निस्सीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करून या पार ग्रामाशी आला दाशारे नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू नाहीच कोठे देशात अलिंगिता कलावतीसी नृपनाथ शशी ऐशी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशारे रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती पठन प्रीती करुणी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्याशी निजांग रक्षी श्रीशंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथा सुरसपार अमृता होणी रसिकसार ऐकोनी पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शिवळपाणी श्रीधर मुख निमित्त करोनी तोची बोलवित विचारोनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने शिरी धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परसोत सज्जन अखंड प्रथमोध्याय गोड हा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।